हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोपी पद्धत वापरून तसे स्टेप बाय स्टेप कलरवाले मोदकची रेसिपी। तर हे कलरवाले उकडीचे मोदक बनवले आहेत, घरात नक्की ट्राय करा। आता मी एक नारळ घेतलं, नारळाचं जे वरचं सर्व आवरण असतात ते सर्व काढून घेतलं आणि त्यानंतर नारळाला खलबत्त्याने फोडून घेतलं। नारळाच्या आतमधलं जे पाणी आहे ते वेस्ट नाही करायचं, ते पाणी एका पेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि ते पाणी पुढे वापरायचं नाहीये, तर ते पिऊन टाकायचं आहे। त्यानंतर इथे मी या नारळाला फोडून घेतलं 2 भागामध्ये आणि त्यानंतर विळीवरती ह्याला खाऊन घेतलेलं आहे। जर का तुम्हाला नारळ विळीवरती खवायला येत नसेल, म्हणजे त्याला किस करायला येत नसेल, तर त्याला तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता। आता मी दोन्ही नारळाचे इथे किस काढून घेतलेला आहे, नारळाला चांगलं खाऊन घेतलेलं आहे। आता हे मी साईडला ठेवलं। आता नेक्स्ट म्हणजे इथे मी गूळ घेतलेला आहे। तर गूळ आता इथे टोटल मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेलं होतं। जर का तुम्ही आता मेजरमेंट कराल टेबलस्पूनने, तर 5 ते 6 टेबलस्पून गूळ घेतलेला आहे। गूळ हे व्यवस्थितपणे मी खलबत्त्याने एकदा ठेचून घेतलेलं आहे, म्हणजे हे लवकर मेल्ट होईल आणि प्रोसेस जी आहे ती फटाफट होईल। आता गुळाला इथे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे ठेचून घेतलेलं आहे, पटापट आपलं काम हलकं होतं। आता एका खलबत्त्यामध्ये इथे मी वेलची टाकून घेतली। वेलची वाटायची आहे, तर लवकर वाटली जावी म्हणून थोडीशी त्याच्यात साखर टाकली आणि साली सकट ही वेलची इथे वाटून घेतलेली आहे। आता वेलची व्यवस्थितपणे ते वाटून झाल्यानंतर मी काय केलं, ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि जे वेलचीच्या साली आहेत ना, त्या साली फेकायच्या नाही आहेत, डिस्कार्ड नाही करायच्या आहेत। तर मी काय केलं, त्या साली एक एक करून काढल्या आणि त्या सर्व साली चहापत्तीच्या डब्यामध्ये टाकून दिला, म्हणजेच चहाला चांगला फ्लेवर येतो। कोणतीही गोष्ट वेस्ट नाही करायची आहे। तर इथे हिरव्या वेलचीची पूड सुद्धा माझी रेडी झाली आणि हे जे साली आहेत त्यांना मी चहाच्या डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे चहा पिताना मस्त वेलचीचा फ्लेवर येणार। आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये आता मी इथे घेतलेलं आहे काजू आणि बदाम। आता तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ते टाकायचे आहेत, अदरवाईज जर ड्रायफ्रूट तुम्हाला स्किप करायचे आहेत तर स्किप करू शकता। ड्रायफ्रूट्सला व्यवस्थितपणे मी ते चॉप करून घेतलेलं आहे। ज्या साईजमध्ये चॉप करायचं आहे त्याच्या साईजमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉप करू शकता। आता हे ड्रायफ्रूटसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता माझी सर्व तयार झाली। फायनली आता मी मोदकाचं सारण बनवायला तयार करते। तर गॅस पेटवला आणि त्यानंतर त्यावर ठेवली कढई। ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 2 चमचे साजूक तूप। साजूक तूप चांगलं मेल्ट झालं ना की गॅसची फ्लेम मी मीडियम केली आणि जे ड्रायफ्रूट्स मी कापून ठेवले होते काजू आणि बदाम ते ह्याच्यामध्ये टाकून घेतले। अर्धा मिनिटभर काजू बदाम तुपामध्ये चांगले फ्राय झाले की लगेचच मी ह्याच्यामध्ये खोवलेलं नारळ टाकून घेतलं। आता हे जे खोबरं आहे ना त्याला व्यवस्थित ड्राय होईपर्यंत मी रोस्ट करून घेतलं होतं, म्हणजेच तुपामध्ये फ्राय करून घेतले। तर गॅसची फ्लेम स्लो केली आणि 5 ते 6 मिनिटे मी या खोबऱ्याला इथे परतवून घेतलेलं आहे। व्यवस्थित त्याला असंच अलटपलट करून परतवत राहायचं आहे। तर हे खोबरं परतवून मला इथे 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि खोबऱ्याचा कलर तुम्ही बघू शकता, थोडा चेंजसुद्धा झालेला आहे आणि हा खोबरं बऱ्यापैकी ड्रायसुद्धा झालेला आहे। आता मी यामध्ये ना इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे। जी मी वेलची ठेचून घेतली होती ना साखरेमध्ये, ती इथे मी टाकली टोटल 1 चमचा। तर मी त्याला हातानेच इथे टाकलेला आहे, पण मेजरमेंटने इथे मी 1 टीस्पून इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे। वेलची पूड टाकल्यानंतर याला व्यवस्थित 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं। त्यानंतर जे गूळ मी ठेचून ठेवले होतं ते गूळ आता मी थोडं थोडं करून या खोबऱ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आता तुम्हाला गुळाचा अंदाज येत नसेल ना, तर सुरुवातीला गूळ टाकायचं, व्यवस्थितपणे गूळ मेल्ट व्हायची वाट बघायची। गूळ मेल्ट झाल्यानंतर जर का हे असं दिसत असेल सारण, तर समजायचं की अजून तुम्हाला गूळ टाकण्याची गरज आहे। मग गूळ टाकायचं आणि त्यानंतर व्यवस्थितपणे ह्याला मी असं मिक्स करत राहिल्यानंतर गूळ माझं पूर्ण मेल्ट झालं। जसजसं गूळ मेल्ट होत होतं तसतसं हा ज्या सारणाचा कलर आहे तो चेंज होत होता। आता मी कसं ओळखते की हे एकदम परफेक्ट आहे, तर मी तुम्हाला दाखवते। पुढे ना या कलरचं जेव्हा सारण होतं ना तेव्हा मला कळतं की जे गूळ आहे ते एकदम परफेक्टली पडलेलं आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा गूळ टाकायची गरज नाही आहे। तर असा कलर झाला ना की समजायचं की सारण एकदम परफेक्ट रेडी आहे। तर आता हे माझं सारण इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे। आता मी काय केलं, गॅसची फ्लेम बंद केली
आता कढईवरती झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम बंद केली आणि ह्या सारणला आता मी इथे थंड होण्यासाठी ठेवून टाकलेलं आहे। आता मी इथे उकड तयार करून घेणार आहे। तर उकडीसाठी मी काय केलं, पुन्हा गॅस पेटवला, ह्याच्यावरती ठेवला टोप आणि टोपामध्ये टाकलं 3 ग्लास पाणी। तर आता 3 ग्लास पाण्यासाठी इथे मला 1.5 ग्लास इथे तांदळाचं पीठ लागलेलं आहे। तर तांदळाचं पीठ हे मोदकाचं जे पीठ आहे ना ते डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होतं। जर का तुम्ही मोदकाचं पीठ नसेल डीमार्टमधून आणणार तर तुम्ही घराच्या तांदळाचं सुद्धा इथे पीठ वापरू शकता। आता पाणी चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलं आणि त्यानंतर थोडं थोडं करून 1.5 ग्लास इथे मी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे इथे मी लाटणाने ह्या पिठाला व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून हे पीठ चांगलं मिक्स होईल आणि उकड चांगली येईल, म्हणजेच आपले जे मोदक आहेत ते व्यवस्थित रेडी होतील। आता 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि त्यानंतर हे जे पीठ आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि वाटी किंवा काही पण घ्यायचं आहे आणि त्याच्या मदतीने या पिठाला गरम असताना चांगलं मळून घ्यायचं आहे। असं का करायचं आहे, म्हणजे पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे होणार नाही आणि पीठ व्यवस्थित एकजीव होतं, म्हणून ही प्रोसेस नक्कीच करायची आहे। आता पीठ खूप गरम असल्यामुळे आपण त्याला हात नाही लावू शकत, म्हणून त्यामुळे पीठ हे मॅश करण्यासाठी एक तर पेला किंवा वाटी काहीतरी घ्यायचं आहे। आता हे पीठ खूप स्टिकी होतं म्हणून मी थोडं स्पूननी ह्याला व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेत होती। आता पीठ व्यवस्थितपणे जेव्हा थंड होईल ना तेव्हा मी याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि ह्या पिठाला पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित हलक्या हाताने मळून घेतलेलं आहे, जेणेकरून जेवढं पीठ चांगलं मळलेलं असेल ना, जेवढी ही उकड व्यवस्थित मळलेली असेल तेवढेच चांगले मोदक तयार होतात। आता हे पीठ इथं रेडी झालं। ह्याचे मी 3 पोर्शन केलेले आहेत, कारण की मी ते 3 कलरचे मोदक बनवत आहे। एक तर व्हाईटच कलर आहे, त्यामुळे एक डो मी बाजूला काढून ठेवला। एका डोमध्ये इथे मी 6 ते 7 थेंब ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे। ऑरेंज लिक्विड फूड कलर टाकून घेतला। पावडर फूड कलर वापरत असाल तर थोडंसं पाणी मिक्स करून वापरायचं आहे। आता ह्याला मी मिक्स करून घेतलं, ऑरेंज डो इथे रेडी झाला। आता सेकंड पिठामध्ये इथे मी थोडंसं असा भाग जागा केली आणि त्याच्या आतमध्ये 7 ते 8 थेंब ग्रीन फूड कलर टाकून घेतला, त्याला सुद्धा मिक्स करून इथे रेडी केलेला आहे। साईडला मी एक डो काढून ठेवलेला, तो व्हाईट कलरचा होता, तर मी ते तिरंग्याच्या कलरमध्ये मोदक बनवत होती। मोदक बनवण्यासाठी तिन्ही कलर इथे रेडी आहेत। हाताला मी आधी थोडंसं तूप लावून घेतलं, त्यानंतर हे जे पीठ आहे ना ऑरेंज कलरचं ते घेतलं, त्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून म्हणजे थोडंसं हलक्या हाताने मळून घेतलं आणि त्यानंतर चॉपिंग बोर्डवरती ना याला मी असं रोल 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 करून त्याला असा लांब आकार देत गेली। व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच करायचं आहे। त्यानंतर आता मी व्हाईट कलरचा जो डो आहे तो घेतला, पण त्याच्यासुद्धा आधी मी हाताला पहिला तूप लावून घेतलं आणि त्यालासुद्धा मी रोल रोल करत गेली। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच पुढे पुढे करत जायचं आहे। तर आता हा व्हाईटवाला डो आहे ना तो ऑरेंजवाल्या डोकडे ठेवून घेतला। आता पुन्हा मी तूप लावून घेतलं हाताला आणि जो ग्रीन कलरचा डो आहे ना त्यालासुद्धा रोल रोल करून लांबाकार देत गेली। आता हे तिन्ही जे तिरंग्याचे कलर आहेत ते रेडी झालेले आहेत। आता ह्यांना मी व्यवस्थितपणे एकत्र असं लावून घेतलं आणि पुन्हा ह्याला रोल करत गेली, म्हणजे ह्याला ते एकत्र रोल करायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता छान असा तिरंग्याचा हा जो पीठ आहे तो इथे तयार होत आहे। व्यवस्थित ह्याला रोल रोल करत जायचं, त्यानंतर मधून कापलं तरीही चालतं। मधून मी ह्याचे भाग केले, म्हणजे मधून ह्याला डिवाइड केलं, जेणेकरून पटापट हे व्यवस्थित पुढे पुढे रोल होत जातील। तर आता मी बघू शकता जसं रोल रोल करून एक तिरंग्याचा शेप रेडी केलेला आहे, तसेच बाकीचे सर्वसुद्धा जे शेप आहेत ते रेडी करून घेतलेले आहे। आता तुम्ही जेवढे मोदक बनवत आहात त्या हिशोबाने तुम्हाला हे ते डो रेडी करायचं आहे, तेवढ्या हिशोबाने तुम्हाला डो घ्यायचा आहे, मळायचं आहे पीठ। आता हे जे रोल्स तयार केले आहेत त्यांना मी कट करून घेतलेला आहे। आता जे कट केलेलं आहे ना ते सुद्धा दाखवते काय करायचं आहे। तर हा जो कट केलेला आहे ना त्याला बरोबर वरून खालच्या दिशेने प्रेस करायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्टली तिरंगाचे तिन्ही कलर्स दिसतील। तर आता हे सर्व जे डोज आहेत त्यांना मी इथे रेडी करून घेतलेलं आहे। तर आता सर्वात आधी मी थोडंसं पीठ घेतलं, जो मी पोर्शन काढून ठेवलेला तो घेतला गोळा,
इथे मी थोडं तांदळाचं पीठ सुक्कं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्याला डीप करून घेतलं आणि त्यानंतर ह्याला वळत गेली. जसं आपण मोदक बनवतो तसंच करायचं आहे. प्रेस करत 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 असा एक वाटीचा शेप द्यायचा. व्यवस्थित हे वाटीचा शेप इथे रेडी झाल्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी जो सारण आहे ना तो टाकून घेतला. सारण इथे कंजूसी न करता टाकायचं आहे. तर अर्धा टेबलस्पून सारण ह्याच्यामध्ये टाकून घेतला. त्याच्यानंतर इन आऊट, जसं दिवा बनवतात ना पिठाचा तसंच इन आऊट करून याला व्यवस्थित असं पिंच करायचं. थोडंसं बाहेर काढायचं पीठ, त्याच्यानंतर पिंच करायचं आणि तो पिंच जो आपण करतो ना तो खालपर्यंत करायचा, जेणेकरून मोदकला एकदम छान असा आकार येतो. तर जसं व्हिडिओमध्ये करत आहे तसंच करायचं आहे आणि अलगद हाताने ह्याला बंद करायचं आणि ह्याचा टोक जो आहे तो असा बाहेर काढायचा. तर तुम्ही बघू शकता मोदक एकदम काहीच सेकंदामध्ये इथे रेडी झालेला आहे. तर जसं हा मोदक रेडी केला तसंच बाकीचे सर्व मोदक मी तयार करून घेतले. आता मोदकाला उकडी द्यायची होती, तर उकड देण्यासाठी मी काय केलं, एक मोठं टोप घेतलं, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून ठेवलं आणि एक रिंग टाकली, म्हणजे एक स्टँड टाकलं आणि त्यावरती ही जी चाळण आहे ना ती ठेवून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यावरती झाकण लावून घेतले आणि टोटल मी ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ह्या मोदकाला चांगलं उकड काढून घेतली. 20 मिनिटानंतर मी झाकण काढले चाळणवरचं. तर तुम्ही बघू शकता हे जे मोदक आहेत ते एकदा चेक करून बघितले की सगळे शिजले आहेत. तर परफेक्टली हे मोदक शिजले गेले होते. आता हे जे मोदक आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि गरमागरम मोदकांचा नैवेद्य माझ्या लाडक्या बाप्पाला दाखवला. तर तुम्हाला जर का हे मोदक घरात ट्राय करायचे असेल तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघून नक्कीच ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली आणि रेसिपी चांगली बनली तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.